ज्या आईने 56 वर्षांपूर्वी मुलाला जन्म दिला, त्याच माऊलीनं वयाच्या 78व्या वर्षी पुन्हा एकदा आपल्या काळजाच्या तुकड्याला किडनी दान करत नवजीवन दिलं. ही गोष्ट आहे एका अशा त्यागाची जिथं विज्ञानापेक्षा आईची माया मोठी ठरली. चला तर मग पाहूयात लोकमतची ही मदर्स डे स्पेशल स्टोरी. जळगाव जिल्ह्यातील भुसावळ येथील 56 वर्षीय शिक्षक अनिल नारायण इंगळे यांच्यासाठी त्यांच्या 78 वर्षाच्या आई किरण या देवदूत ठरल्या. शेकडो विद्यार्थ्यांना घडवणाऱ्या या गुरूच्या आयुष्यात अचानक अंधार दाटला होता. त्यांची किडनी निकामी झाली होती, त्यामुळे श्वास घेणं कठीण झालं आणि जगणं फक्त डायलिसिसच्या मशीनवर अवलंबून राहिलं. इंगळे कुटुंबासाठी हा मोठा धक्का होता. मला लघवीचा फार त्रास होत होता आणि मी असं जास्त चाललो किंवा उभं राहिलो तर माझे पाय सुजायचे. मग त्या अनुषंगाने मी जळगावला भंगारे डॉक्टरांची कडे गेलो. ते नेफ्रॉलॉजिस्ट आहे. मग त्यांनी ते बघून सांगितलं की बा तुम्हाला किडनीचा त्रास आहे. मग त्यांनी त्यांची ट्रीटमेंट सुरू केली. पण मी सर्व पथ्य पाणी वगैरे पाळत सुद्धा ते माझं क्रिएटिनाईन लेवल काही कमी झालं नाही. मग त्यांनी नोव्हेंबर महिन्यामध्ये 25 नोव्हेंबर 2025ला त्यांनी मला सजेशन दिलं की बा तुम्ही इथं डायलिसिस करा, इथं किडनी ट्रान्सप्लांट करा. मग त्या अनुषंगाने आम्ही मुंबईला फोर्टिस हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट चेकिंगसाठी गेलो. आधी माहिती काढायला गेलो. मग त्यांनी सर्व तिथे तपासणी वगैरे केल्यानंतर आणि माझी सर्व पूर्व इतिहास बघितल्यानंतर सांगितलं की बा तुम्हाला सध्या किडनी ट्रान्सप्लांट करणंच हा योग्य पर्याय आहे. नवी मुंबईच्या फोर्टिस हिरानंदानी हॉस्पिटलमध्ये जेव्हा इंगळे यांची तपासणी झाली तेव्हा कळलं की प्रश्न फक्त किडनीचा नाही तर हृदयाचा सुद्धा आहे. त्यामुळे आधी कोरोनरी एन्जिओप्लास्टी करून हृदय सावरलं गेलं आणि मग समोर आलं सर्वात मोठं आव्हान, किडनी ट्रान्सप्लांटचं. जेव्हा दात्याचा शोध सुरू झाला तेव्हा त्यांची 78 वर्षांची आई ढाल बनून उभी राहिली. सौ किरण इंगळे यांनी वयाची पर्वा न करता किडनी देण्याचा निर्णय घेतला. इतकंच नाही तर माझी जी किडनी जास्त चांगली आहे तीच माझ्या मुलाला द्या असा हट्ट या माऊलीनं धरला. हा त्याग पाहून सगळेच भारावून गेले. ह्या वयामध्ये आई मला तिची किडनी देते आहे हे ऐकून सुद्धा मला असं की बा ह्या वयामध्ये ही मला तिचं अवयव द्यायला तयार आहे. मला याच्याने इतकं वाईट वाटलं की बघा आपण यासाठी काही करू शकत नाही, पण ती ह्या वयात सुद्धा पोराला काही करण्यासाठी तयार आहेत. म्हटलं आता जर या परिस्थितीमध्ये जर हिला काही झालं तर मी काय करायचं. पण मग आणि त्यांनी सांगितलं तेव्हा आता हा एक प्रश्न निर्माण होता की आता कोणाची किडनी मॅच होते, काय होते, कसं, हा मोठा प्रश्न निर्माण होता. पण जेव्हा त्यांनी तपासण्या केल्यानंतर तिची किडनी मॅच झाली तेव्हा म्हणजे कुठलीही आळकाठी न घेता आई म्हणत होती की माझं काय लागेल ते घ्या पण माझ्या मुलाला वाचवा. ती स्वतःहून डायरेक्ट म्हटली की बा माझी किडनी माझ्या मुलाला देऊन टाका. म्हणजे अजून चेकिंग नाही, काही नाही, काही त्याच्या आधीच जे हे हा त्या फक्त आईच करू शकते आणि अशी आई मला मिळाली हे माझं फार भाग्य. डिसेंबर 2025 मध्ये फोर्टिस हॉस्पिटलच्या टीमनं ही गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वी केली. विज्ञानानं आपली कमाल दाखवली आणि आईच्या धैर्यानं त्याचं सोनं केलं. म्हणूनच अनिल इंगळे आज नवी पहाट पाहू शकले. आज मुलाची परिस्थिती कशी झाली होती की पर्यायच नव्हता ना. हेच माझी इच्छा होती की माझ्या मुलाला जीवदान मिळो आणि त्याचं आयुष्य वाढो. माझा मुलगा ठणठणीत आहे आणि सर्व कामही करू शकतो, शाळेतही जाऊ शकतो आणि हे मी डोळ्याने प्रत्यक्ष पाहते आहे. हाच मला खूप आनंद आहे. हा क्षण बघितल्यावर खूप असं गहीवरून येतं. आधी डॉक्टरांनी सांगितलं किडनी ट्रान्सप्लांट करावं लागेल. मग आम्ही निर्णय घेतला की फॅमिलीमधनं आईंची आणि माझी दोघींपैकी एकाची किडनी मॅच ज्याची होईल ते आपण देऊया. आईंचं वय जास्त असल्या कारणाने थोडं भीती वाटत होती, पण त्या स्वतःहूनच म्हणल्या की जोपर्यंत माझी किडनी मॅच
होते आहे, जर ती झाली तर आधी किडनी मीच देणार. कारण आमची दोघांची काळजी घेण्यासाठी तू व्यवस्थित असली पाहिजे. आणि हे जेव्हा त्यांनी बोलले, तो क्षण माझ्यासाठी खूप म्हणजे खूप आनंदाचं, दुःखही होतं आणि आनंदही होतं, की एवढ्या वयामध्ये, एवढं वय 77 इयर्स असताना सुद्धा त्या एवढी त्यागाची भूमिका त्यांच्यामध्ये आहे, हे शब्दात मी मांडू शकत नाही. त्यांचं जे त्यागाची भावना होती ती. पण त्यांच्या ह्या निर्णयामुळे आज मी खूप म्हणजे खूप आनंदात आहे. कारण त्यांच्या या निर्णयामुळे माझं कुंकू आज बळकट झालेलं आहे. किडनी ट्रान्सप्लांट सारखी मोठी शस्त्रक्रिया म्हटलं तर सगळेच घाबरतात. पण अनिल इंगळे यांचं उदाहरण डोळ्यासमोर ठेवलं तर अवयव दान किती महत्त्वाचं आहे हे लक्षात येतं. जे डोनेशन केलं आहे ते आईनी केलं आहे आणि आईचं वय 76 इयर्स होतं. सो वय हे काही ह्याच्यावर प्रतिबंध नसतं. आपण वय जास्त असेल तरी पण ऑर्गन डोनेशन करू शकतो. आता ह्या पेशंटमध्ये वय जास्त होतं हा एक मोठा मुद्दा होता. रेसिपियंट म्हणजे पेशंटला कॉम्प्लिकेशन्स होते हा दुसरा मुद्दा होता. अनिल इंगळे म्हणतात, माझ्या आईनं मला 2दा जन्म दिला. मदर्स डेच्या निमित्तानं समोर आलेलं हे उदाहरण केवळ एक शस्त्रक्रिया नाही तर मानवतेचा आणि आईच्या अथांग प्रेमाचा विजय आहे. अशा या महान माऊलीला आमचा मानाचा मुजरा. तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये सांगा. नवी मुंबईहून अनिश बाबरसह प्रशांत भदाने, लोकमत.com, जळगाव.